एका वेळची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावामध्ये एक व्यक्ती राहत होता. त्याच्या घराच्या बाजूला एक खूप मोठं पहाड होतं. त्या पहाडावर तो व्यक्ती रोज सकाळी जायचा, थोडा वेळ बसायचा आणि बसून रिटर्न त्याच्या घरी यायचा. एके दिवशी असंच तो रिटर्न त्या पहाडावर चालला होता. एक दिवस त्याचा मुलगा त्याच्या मागे लागला की पप्पा मला पण तुमच्यासोबत घेऊन चला. बट त्याचे वडील जे आहे त्याला खूप प्रेमाने सांगतात की बाळा, जो पहाड आहे त्याचा जो रस्ता आहे तो खूप छोटा आहे आणि तिथे दऱ्या पण आहेत आणि खूप लांबचा प्रवास आहे, तर तू नको येऊ. पण तो मुलगा खूप जास्त हट्ट करतो, त्यामुळे ते वडील त्याला घेऊन जातात. जात असताना वडील त्याचा हात पूर्ण पॅक पकडतात आणि घेऊन जातात. थोड्याच वेळात ते पहाडावर पोहोचणार असतात. त्यामध्ये चालत असताना एक दगड मध्ये येतो. ते जो व्यक्ती असतो त्याचा रोजचा तिथे प्रवास असल्यामुळे त्याला त्या रस्त्याची चांगल्यापैकी माहिती असते, म्हणून तो व्यक्ती त्या दगडाच्या साईड कडून निघून जातो. पण जो त्या व्यक्तीचा मुलगा असतो त्याचं लक्ष नसल्यामुळे तो त्या दगडाला जाऊन त्याचा गुडघा आदळतो आणि जोरात किंचाळतो, आ. त्याचा जो आवाज आहे तो त्या पहाडामध्ये गुंजतो. त्याच्यानंतर त्या मुलाला वाटतं की इथे कोणतरी आहे जो माझं थट्टा मस्करी करतोय. त्याला खूप जास्त राग येतो आणि तो बोलतो, कोण आहे इथे? त्याला परत त्याचा आवाज ऐकू येतो. परत तो बोलतो, कोण आहे इथे जो माझं थट्टा मस्करी करतो? त्याला खूप जास्त राग येतो. त्याच्यानंतर तो थोडासा घाबरतो आणि त्याच्या वडिलांकडे जातो. त्याच्या वडिलांना समजतं की याला नक्की प्रॉब्लेम काय आहे. मग त्याचे वडील त्या पहाडामध्ये बोलतात, मला तू खूप आवडतोस. तोच आवाज त्यांना रिटर्न येतो. तो मुलगा त्या वडिलांना विचारतो की असं कसं होऊ शकतं? तुम्हाला तो बोलतो की तुम्ही खूप छान आहात आणि माझी थट्टा मस्करी करतो. तर वडील पुन्हा थोडेसे स्माइल देतात आणि रिटर्न बोलतात, मला तू खूप आवडतोस. रिटर्न त्याला तेच आवाज येतात. तो मुलगा पण थोडीशी स्माइल देतो. मग त्याचे वडील त्याला बोलतात की जे तू बोलतोस, जे तुला आवाज येतो हा तुझाच आवाज आहे, जे पहाडामध्ये गुंजत आहे. तेवढं ऐकून तो मुलगा थोडा स्माइल करतो आणि त्याला समजतं.